2 सप्टेंबरचा काळा जी.आर. काढल्याच्या नंतर ओबीसीचं राजकीय आणि शैक्षणिक असेल, नोकरीतलं असेल अस्तित्व संपत आहे, ही अशा भावनेतून जे गेल्या अनेक वर्षापासून ह्या अकोला जिल्ह्यामध्ये ओबीसी चळवळीत काम करणारे आमचे मित्र, आमचे सहकारी विजयजी बोचरे यांनी त्यांच्या मनाला अतिशय वेदना झाल्या आणि त्यांनी स्वतःचं जीवन स्वतःच्या मोबाईलमध्ये अक्षरशः स्टेटस ठेवून की 2 सप्टेंबरचा काळा जी.आर. काढल्यामुळे आमचं आरक्षण जातंय, आमचं ओबीसीचं अस्तित्व संपतंय आणि हे मला आता जगण्यात काही अर्थ नाही असं स्टेटस ठेवून त्यांनी केली। खरं तर विजू भाऊच्या कुटुंबाला आज भेट दिल्यानंतर आम्हाला सुद्धा अतिशय वेदना होतात की अतिशय हालाकीचं कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी चळवळीत काम करणारा नेता एकदम साध्या घरात हालाकीच्या याच्यामध्ये राहत असताना आणि त्यांनी पूर्ण जीवन आपलं ओबीसी समाजासाठी आजपर्यंत अर्पण केलेलं होतं। अशा समाजसेवकाला खरं तर या राज्य सरकारनं राज्य सरकार कुठेतरी झुंडशाहीला दबावाला बळी पडणारं राज्य सरकार, कुठेही संविधानाला न मानणारं राज्य सरकार जर कुठेतरी ओबीसी मध्ये घुसखोरी कोणी दबाव टाकत असेल आणि ओबीसीचं अस्तित्व संपवत असेल तर हे अतिशय चुकीचे। विजय भाऊ बोचरेंच्या नंतर अनेक या राज्यामध्ये 14-15 माझ्या मते 16 का 17 लोकांनी स्वतःचं जीवन संपवलेलं आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे। ज्याप्रमाणे मराठा समाज बांधवांनी कुठेतरी आरक्षणासाठी केल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबियांना जी भरघोस शासनाकडून जी मदत होती, त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला, प्रत्येकाच्या एक व्यक्तीला कुठेतरी नोकरीवर घेण्याचं राज्य सरकार नोकरी देतंय, आश्वासन देतंय आणि आता नुकतंच मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्तांना त्यांच्या कुटुंबियांना सर्व ठिकाणी 10-10 लाख रुपये या राज्य सरकारने दिले। त्याचप्रमाणे विजूभाऊ बोचरे असतील आणि आमचे राज्यातील सर्वच ओबीसी ज्या लोकांनी ओबीसींच्या आरक्षणासाठी शहीद झालेत, त्या सर्व लोकांना न्याय देण्याचं राज्य सरकारने काम करावं। 10 लाख खूप तुटपुंजी मदत आहे। आम्ही म्हणतो मराठा समाजाच्या लोकांना सुद्धा आणखी वाढून द्या, काही प्रॉब्लेम नाही, परंतु ओबीसींसाठी जे आता लढा देणारे आणि त्यासाठी ओबीसींचं अस्तित्व संपलं म्हणून कुटुंबियांना यांना तुम्ही 25 लाख रुपये निधी दिला पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला पत्नी असेल किंवा मुलगी असेल किंवा मुलगा असेल यांना नोकरी देण्याचा राज्य सरकारनं निर्णय घ्यावा आणि जर घेत नसेल तर नक्कीच येणाऱ्या काळात ओबीसी समाज, जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आजपर्यंत म्हटले किंवा ओबीसी आमचा डीएनए आणि ओबीसी आमचा डीएनए म्हणून आमचं ओबीसीत पाठीत खंजीर खुपसण्याचं काम त्यांनी केलंय, तर ते आम्हाला सहन झालं नाही। येणाऱ्या काळात या राज्य सरकारला, भाजपला आम्ही धडा शिकवल्याशिवाय ओबीसी शांत बसणार नाही। त्यामुळे त्यांनी जे आमचे गेलेत लोक, आमच्या लोकांना इथून पुढे करण्याचं काम पडू नये, कारण जर तुम्ही आणखी सुद्धा 2 सप्टेंबरचा काळा जी.आर. रद्द केला तर इथून पुढे विजूभाऊ बोचरे सारखे काही म्हणजे विचार करून आत्महत्या करणारे लोक तयार होणार नाहीत, आत्महत्या होणार नाहीत आणि त्यासाठी हा 2 सप्टेंबरचा काळा जी.आर. राज्य सरकारने तात्काळ रद्द करावा आणि विजूभाऊ बोचरे यांच्या कुटुंबियाला न्याय देण्याचं आणि विजूभाऊ बोचरेसह राज्यातील जे 16-17 जण ह्या सर्वांना न्याय देण्याचं काम करावं, त्यांना मदत करण्याचं काम करावं आणि त्यांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याचं काम करावं। ही आज राज्य सरकारला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मी कळकळीची विनंती करतो, अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही रस्त्यावर उतरून याचा जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।